हा, अजून काही मागच्या तासाला आपण जे आहे तर काही कोणत्या याच्यावर जे आहे ते डिस्कस करू. दुसरा पाठ साधारणतः आपण सुरुवात केलता, बरोबर? हो सर. हा, तर सुरुवात झाली होती. काय बरं सांगता येईल मग दुसऱ्या पाठाबद्दलची माहिती थोडक्यात काय होतं? सर आपण परराष्ट्रीय धोरण बद्दल बघितलं होतं मागच्या याच्यात. परराष्ट्र धोरण आपण 9वीचा आहे की 10वीचा क्लास आहे? सर नाही सर, 10वीचा. सर मागच्या टायमाला तेच शिकवलं होतं. परराष्ट्र धोरण असं नाही. मागच्या पूजा सांग बरं, काय काय आपण अभ्यास केला होता मागच्या तासाला? कोणत्या पाठाची जी आहे पाश्चात्य परंपरा पहिला पाठ झालता आणि दुसऱ्या पाठाला सुरुवात केली, बरोबर? हो सर. भारतीय इतिहास लेखन परंपरा आणि त्याची जी आहे ती वाटचाल, आणि आपण या विषयीची थोडक्यात माहिती जी आहे ती आपण अभ्यासत होतो. हा, बऱ्याच जणांना जरा कारण मध्ये गॅप जवळपास 1 आठवड्याचा 1 ते 2 आठवड्याचा गॅप झालाय म्हणून लक्षात येत नसेल. तर काय भारतीय इतिहास लेखन आणि परंपरा मागच्या वर्षाला आपण बऱ्याच वेळा विविध प्रकारचे जे इतिहासकार आहे भारतातल्या इतिहासकारांची विचारवंतांची माहिती जी आहे ती आपण अभ्यासत होतो. आता भारतीय इतिहास लेखन परंपरा आणि वाटचाल. परंपरामध्ये काय बरं, कशाला म्हटलं तर परंपरा कोण सांगतंय? म्हणजे सर ती जी चालत आलेली राहते वर्षापासून चालत आलेली राहते एक परंपरा, तिला रीती रिवाज. ठीक आहे. तर प्राचीन काळातील इतिहास लेखन सुरुवातीला जे आहे ते इतिहास लेखन कशा स्वरूपाचं होतं? मग संस्कृती, मग हडप्पा संस्कृती आहे, सिंधू संस्कृती आहे, मौर्य संस्कृती, आपण विविध प्रकारच्या ज्या संस्कृत्या पाहिलेल्या आहेत. पण या संस्कृत्या मौर्य सम्राट अशोकाच्या काळातला असेल, पण ह्या ज्या गोष्टी आहेत याचा अभ्यास आपल्याला कशावरून समजला बरं? पाठीमागच्या काळामध्ये जसं रामायण, महाभारत, वेद ही जी ग्रंथ परंपरा किंवा मौखिक मग नंतर लिखित स्वरूपात आलेली आहे. पण त्या अगोदर जे आहेत साधारणतः या ज्या हडप्पा संस्कृती असेल, सिंधू संस्कृती असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत याचा शोध कशा प्रकारे लागलेला आहे साधारणतः काय सांगता येईल? कशावरून लागला बरं? हरिओम सांगता येईल? शोध सर. जो इतिहास आहे मग हडप्पा संस्कृती असेल किंवा सिंधू संस्कृती असेल, तर या संस्कृतींचा जो शोध आहे किंवा या संस्कृत्या होऊन गेलेल्या आहेत ह्या आपल्याला कशाच्या आधारावर जे आहेत ते लक्षात आलेलं आहे. मी याच्यावर आहे आपण सद्यस्थितीला चालू घडामोडीवरचा पण एक प्रश्न साधारणतः तुम्हाला विचारलेलं होतं त्या तेव्हा. सांगा बरं सर त्या काळात कोरून ठेवलेले शिल्पे, मूर्ती, ताम्रपट, नाणी याच्यावरून आपल्याला समजतं. बरोबर आहे. म्हणजे शिलालेख जो भिंतीवर किंवा दगडावर कोरलेला जो शिलालेख. बरं, तर अगोदरचे जे शिलालेख आहेत साधारणतः ते कोणत्या भाषेमध्ये साधारणतः असायचे? आज जर तुम्ही गेला कोणाच्या गावामध्ये किंवा राजवाडा असेल किंवा काहीच्या गावांना जे आहे ते साधारणतः भुईकोट किल्ल्यासारखं स्वरूप आहे, तटबंदी आहे पूर्ण, किंवा एखादं प्राचीन मंदिर आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते विविध प्रकारचे शिलालेख पाहायला मिळतात. आणि आजही ते शिलालेख जे आहेत ते सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतात, पण त्याचं वाचन आपल्याला करता येतं का? नाही. तर ते कोणत्या लिपीमध्ये आहे मग ते शिलालेख? संस्कृत. बरं, अजून कोणाला माहिती आहे अजून वेगळी लिपी कोणती आहे ज्या लिपीचा जो आहे तो अभ्यास किंवा आपल्याला वाचन करता येत नाही? मोडी लिपी साधारणतः. तर या मोडी लिपी जास्त करून जे आहे ते मोडी लिपीमध्ये हो. तर आजही तुम्ही पाहता साधारणतः आरक्षणाचा जो प्रश्न आहे साधारणतः बऱ्याच जणांचे कुणबी, ओबीसी या संदर्भात बरेच जण दाखले वगैरे काढतात. पण बऱ्याच जणांच्या ज्या नोंदी आहेत म्हणजे साधारणतः 1965-60 त्या दशकातले काही ज्या नोंदी आहेत किंवा त्याच्या अगोदरच्या बऱ्याच नोंदी तुम्हाला पाहायला मिळतात, तर त्या नोंदी दस्तऐवज जो आहे तो साधारणतः वाचता येत नाही. तर का बरं? कारण त्या अगोदरचे जे महसूल अधिकारी आहेत किंवा ग्रामीण तलाठी आहेत यांनी ज्या नोंदी त्या काळात केलेल्या आहेत त्या सर्व मोडी लिपीतल्या आहेत. आणि मग त्याचा अभ्यास जो आहे तो साधारणतः वाचन किंवा ते समजणं जे आहे ते थोडं
कठीण जात आहे. मग तुम्ही रायगड गेला असेल, शिवनेरी असेल, राजगड असेल, गडांवर गेलेला असेल तर तुम्हाला तिथे शिलालेख पाहायला मिळतो. तुम्ही रायगडावरची माहिती वगैरे व्हिडिओ तर पाहिली असेल तर साधारणतः तिथली माहिती तुम्हाला दिली जाते. बऱ्याच गावांमध्ये असेल किंवा वेरूळ अजिंठाला गेला तर तिथली शिल्पकला आहेत, ताम्रपट आपण म्हणतो की ताम्रपट, बाकीच्या गोष्टी आहेत. तर यावरून जे आहेत, अजून एक तुम्हाला उदाहरण दिलं की दिल्लीला जे इंडिया गेट आहे त्यावर, आता ते तर ऑलरेडी 19व्या शतकातलं आहे, म्हणजे जसं की आपल्याला मराठी हिंदी भाषा ज्या अवगत आहे, इंग्लिश भाषा अवगत आहे, ते शहीद जवान झाले की त्यांच्या प्रित्यर्थ साधारणतः तो स्तंभ जो आहे तो बांधण्यात आलेला होता आणि त्यावर सगळ्या जे आहेत ते आता आहे. पण या अगोदरचे आपण अशोक स्तंभ असेल, बरेच विविध प्रकारचे ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत तर त्यावर तुम्हाला जे आहे ते साधारणतः इंग्रजांच्या काळातल्या अगोदरच्या साधारणतः 16व्या-17व्या शतकातले जे शिलालेख तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्या अगोदरचे सर्व संस्कृत असेल, जवळपास मोडी लिपी आहेत. संस्कृत भाषा नंतर आलेली, मग नंतर मराठी हिंदी ज्या भाषा आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. जसे की गीता असेल किंवा विविध प्रकारचे ग्रंथ आहेत ते सर्व संस्कृतमध्ये होते. पण या ग्रंथांच्या अगोदर निर्मिती जी आहे साधारणतः मोडी लिपी जी आहे ती तुम्हाला आजही बऱ्याच शिलालेखांवर पाहायला मिळेल. गावागावांमध्ये काही उत्खनन झाल्यानंतर तुम्हाला तिथं जो आहे तो अभ्यास इतिहास संशोधक जे आहे ते करता येतात. आता इतिहास म्हणजे केवळ नोंद, भूतकाळाची नोंद नाही, तर तो कोण, कसा आणि लिहितो याचा शोध घेणे आहे. आता पुढे पाठीमागे आपण पाहिलं की साधारणतः समाज जीवनाचा, तिथली लोकसंख्येचा, तिथलं ग्रामीण जीवन असेल, तिथली भौतिक परिस्थिती असेल, या सगळ्याचा विचार केला पाहिजे. फक्त सुरुवातीला इतिहास म्हणजे काय, शौर्य गाथा म्हणजे फक्त पराक्रम, राजाची पराक्रम वगैरे, लढाई वगैरे यांचाच इतिहास लिहिला आहे. पण नंतर इतिहासकारांनी काय दिलं, मग स्त्रीवादी इतिहास लेखक असतील, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या दृष्टिकोनातून साधारणतः जे आहे ते विचारवंतांनी, इतिहासकारांनी सांगितले की कशा प्रकारचं इतिहासाचं लेखन व्हायला पाहिजे. आता या परंपरा म्हणजे इतिहासात केवळ भूतकाळांची नोंद नाही, तर तो कोण कसा लिहितो याचाही शोध घेणं महत्वाचं आहे. आता भूतकाळाचं संकलन काय आहे, विविध प्रकारच्या साधनांची चिकित्सा असेल, लेखकाचा त्या काळातला दृष्टिकोन कशा स्वरूपाचा होता यावर आपण साधारणतः प्रकाश टाकणार आहोत. प्राचीन काळ स्मृती ते लिपी साधारणतः मौखिक परंपरा होती. आपण गुरुकुल पद्धती जर पाहतो आपण रामायण महाभारताच्या काळातलं साधारणतः, तर त्या काळात लिखित परंपरा एवढी साधारणतः नव्हती, तर गुरुकुल पद्धती असायची. आता तुम्ही काय करता, मी स्क्रीनवर इथे दाखवलेलं असेल किंवा शाळेमध्ये असेल तर तुम्ही महत्वाचे मुद्दे साधारणतः लिहून घेता, ते नंतर वाचन वगैरे करता, तुमच्याकडे पुस्तकं असायची. पण त्या काळात शिक्षक जे गुरु असायचे त्यांचं ज्ञान जे आहे तर काय असायचे, पाठांतर असायचे आणि ते मग काय करत असायचे, मग अभंग असतील, ज्ञान असेल, विविध प्रकारचे जो त्या काळातला अभ्यासक्रम असायचा, तो अभ्यासक्रम जो आहे तो मौखिक पद्धतीने जो आहे तो शिकवला जायचा. त्यावर कुठल्याही स्वरूपाचा संदर्भ जो आहे लिखित पुरावा नसायचा. आणि मग जे विद्यार्थी असायचे ते काय करायचे, अनुग्रह करायचे, म्हणजे श्रवण करायचे. मग त्याचं जे आहे ते परत साधारणतः आपण म्हणतो की साधारणतः त्याचा सराव, प्रॅक्टिस जी आहे ती करत असायची त्या काळात. म्हणजे परंपरा, दैव परंपरा तुम्ही पाहता, भारूड असेल किंवा आपण पाहतो की पोवाडे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील किंवा ताराराणी असतील, यांचे पराक्रम साधारणतः आपण पोवाड्यातर्फे गावागावात गेले तर साधारणतः ते शाहीर जे आहेत तर त्या राजांचे जी शौर्य गाथा आहे ते पोवाड्याच्या स्वरूपात जी आहे ती गायली जायची. रामायण महाभारत काळ असेल किंवा विविध त्या काळामध्ये साधारणतः अशा प्रकारची जी आहे ती मौखिक सामाजिक स्थित्यंतर केवळ स्मृती आणि मौखिक परंपरेने साधारणतः त्या काळामध्ये जपली जायची, म्हणून मौखिक परंपरा आहे त्या काळातली. त्यानंतर हडप्पा लिपी हे जो उल्लेख केला तर इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकातील लेखन कला त्यानंतर अवगत आली आणि लिपी वाचण्यात अजूनही यश आलेलं नाही. म्हणजे ही जी मोडी लिपी आहे किंवा ती त्या काळातली जी भाषा आहे ती आजही वाचनात जी आहे ती त्या काळात जी आहे ती पाहतो की हे नाही. आणि मोडी लिपीचे अभ्यासक आपण पाहतो आजही ही ते कमी प्रमाणात आहे ती भाषा हे करण्यासाठी. कारण बऱ्याच वेळा विविध ठिकाणी मंदिरांमध्ये उत्खनन होत असेल, परिसरामध्ये गावागावात बऱ्याच मंदिरांचा जेव्हा जीर्णोद्धार होतो ते विविध प्रकारचे शिलालेख वगैरे ऐतिहासिक वास्तू जे आहे त्या सापडल्या जातात आणि मग त्याचा अभ्यास, इतिहास तो वर्षानुवर्ष जे आहे ते करत असतात. पुढे कोरीव लेख.
आपलं जो सम्राट अशोक आहे, मग साधारणतः आपली राजमुद्रा आहे सिंह. किती सिंह आहे जवळपास सगळे? जागृती सांग बरं, किती सिंह आहे राजमुद्रेवर? सर मी सांगू? सर 5. तर मी सांगू 4 आहे. 4 आहे. बरं, अजून कोण सांगतंय? एकूण जो 4 आहे. तर सम्राट सर, अशोक 4? इसवी सन पूर्व 3रे शतक जे आहे, प्रस्तर आणि दगडी स्तंभलेखावर भारतातील सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग आपले राजमुद्रा आहे, त्यानंतर अशोक चक्र आहे. आणि ही जो राजमुद्रा आहे तर आपल्याला पूर्ण भारतीय, मग ती भारत सरकार असेल किंवा राज्य शासन आहे, तर त्यामध्ये आपल्याला हे जे आहे ती राजमुद्रा आणि त्याच्या खालचं सत्यमेव जे ते हे वाक्य जे आहे ते राज्य कारभारामध्ये जे आहे ते घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता दस्तऐवजापर्यंत साधारणतः आपण आलतो मागच्या तासाला. ऐतिहासिक दस्तऐवज सोहगौडा ताम्रपट. मग आता सोहगौडा ताम्रपट काय, तर वृक्ष, पर्वत, प्राचीन आहात नाण्यांची साधारण सांगणारी चिन्हे ते यामध्ये आहे. त्यानंतर दुमजली इमारत काय, तर धान्याची कोठारं आहेत. आणि याच्यातून काय संदेश मिळतो, तर दुष्काळजन्य परिस्थितीतील धान्याचा जपून वापर करण्याचा मौर्यकालीन आदेश. मग तुम्ही विविध प्रकारची नाणी पाहिल्या असेल, नोटा पाहिल्या असेल, तर त्या नोटांवर तुम्हाला किंवा टपाल पत्र असेल किंवा टपालाची तिकीट असतील, तर त्या काळातला एक प्रकारचा संदेश जो आहे तो त्यामधून दिला जातो. मग आज सोहगौडा ताम्रपटामधून काय उल्लेख त्यामध्ये केलेला आहे, तर साधारणतः गोरखपूर जिल्ह्यात, उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर जिल्ह्यात सापडलेला आहे. मौर्य काळातील असं मानलं जातं. आणि ताम्रपटावर कुलीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. ही जी लिपी कोणती आहे? ब्राह्मी. आणि लेखाच्या सुरुवातीला जी चिन्हे आहेत त्यामध्ये पारासहित असलेला वृक्ष असेल, पर्वत असेल, चिन्ह प्राचीन आणि नाण्यावरील आढळतात. साधारणतः 4 खांबांचे उभे असलेले. त्याचा सविस्तर तुम्हाला इथे जे आहे तो अभ्यास जो आहे तो केलेला आहे. तो कुठे, त्याच्यातून काय दर्शवलं जातं याची माहिती साधारणतः आपल्याला घ्यायची आहे. आणि इथून आपण सुरुवात करणार होतो. आता पुढे हा जो झाला की आता पुढं काय आहे की आपलं रामायण महाभारतातलं जे सुरुवातीचा पारंपरिक आख्यायिका, मग महाकाव्य होती 2, रामायण आणि महाभारत. सगळ्यात मोठं पुराणे आणि राजदरबारातील स्तुती त्यामध्ये दिलेल्या आहेत. मग त्यानंतर शास्त्रशुद्ध इतिहास लेखन, मग कलहन, राजतरंगिणी, हे 12वे शतक काश्मीरचा इतिहास. तुम्हाला हा प्रश्न महत्वाचा आहे. जेव्हा पुढे तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या परीक्षा देण्याचे पारंपरिक आख्यायिका म्हणजे महाकाव्य 2 कोणती आहेत? रामायण, महाभारत. शास्त्रशुद्ध इतिहास लेखनामध्ये कलहन आणि राजतरंगिणी हे 12व्या शतकात काश्मीरचा इतिहास त्यामध्ये मांडला जातो. कोरीव लेख, नाणी, वास्तूंचे अवशेष आणि स्थानिक परंपरांचा चिकित्सक अभ्यास त्यामध्ये साधारणतः केला जातो. हे पुढे जाऊन जे आहे ते तुम्हाला भरपूर याचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. आता चिकित्सक दृष्टिकोन म्हणजे काय? बारीक जे बरणी, या बरणीपर्यंत आलतो का पूजा? तर मागच्या वेळेस आपण साधारणतः मुस्लिम राजवटीचा इतिहास लेखन साधारणतः आपण इथपर्यंत बरणी, बाबर हे पाहिलेलं होतं. आणि इथपर्यंत आणि आपला क्लास तर थोडंसं रिवाइज, कारण बरेच जण नवीन क्लासमध्ये जॉईन झालेले होते, आज बरेच पहिल्यांदा आहे, तर त्यांच्यासाठी आपण थोडंसं परत एकदा, आणि मध्ये गॅप झाल्यामुळे आपण थोडंसं पहिल्यापासून घेतलेलं आहे. आता हे झियाउद्दीन बरीन तारिक पी फिरोजशाही राज्यकर्त्यांच्या केवळ स्तुतीवर न थांबता त्याच्या दोषांची आणि चुकांच्या धोरणांची चिकित्सा करणे. सूक्ष्म निरीक्षण बाबर, तुझुकी ई बाबर याच्या युद्धांच्या वर्णनासोबत स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज, वनस्पती सृष्टीची बारकाईने नोंद साधारणतः घेतली जाते. त्यानंतर दस्तऐवजांची छाननी म्हणजे काय? तपासणी सोडक्यात. अबुल फजल म्हणजे अकबरनामा अधिकृत नोंदी आणि कागदपत्रांचे संकलन करून पूर्वग्रह विरहित वास्तववादी संशोधन पद्धती. हे थोडंसं किचकट आहे, तर थोडंसं शॉर्ट मध्ये साधारणतः तुम्ही याची माहिती जी आहे ती लक्षात ठेवायची. चिकित्सक साधारणतः आपण पाहतो की चिकित्सक दृष्टिकोन जियान बर्नी आहे, तर त्यांनी तारिकी फिजुरीशाहीचा एक थोडक्यात दिलेला आहे. सूक्ष्म निरीक्षणामध्ये बाबर, तुझकी बाबरचे जे आहे ते युद्ध वर्णनासोबत
अर्थव्यवस्था, रीतिरिवाज आणि वनस्पती सृष्टीची त्यांनी बारकाईने नोंद केलेली आहे. आता दस्तऐवजाची छाननीमध्ये अबुल फजलचा अकबरनामा आहे. त्यामध्ये काय आहे, अधिकृत नोंदी आहेत. त्यानंतर कागदपत्रांचं संकलन करणं म्हणजे काय, एकत्र करणं. आणि पूर्वग्रह विरहित म्हणजे एक प्रकारचे पूर्वग्रह म्हणतो की नाही आपण, शंका कुशंका जे आहेत एक प्रकारचे, तर त्या नसता वास्तववादी संशोधन पद्धती साधारणतः त्यांनी स्वीकारलेल्या आहे. परदेशी प्रवाशांचे वृत्तांत, अल्बेरी, आपण प्रवास वर्णन म्हणतो त्याला, इब्न बतुता, निकोली कांती यासारख्या अभ्यासकांची लेखनही महत्वाचे ठरलेले आहे. यांचा थोडक्यात उल्लेख साधारणतः इथे आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे मराठा इतिहासांचा अर्थ एक प्रकारचं इथून सुरुवात आहे. शूरवीरांचे गुणगान आणि ऐतिहासिक घडामोडींचे मराठी भाषेतील वर्णन, चरित्रात्मक असेल, प्रसंग वर्णनात्मक असेल, कैफियत असेल, राजनीतीपर असेल. आता मराठ्यांचा इतिहास कसा, सभासद बखर असेल, भाऊसाहेबांची बखर असेल, तर यामध्ये साधारणतः वर्णन केलेलं आहे. आणि त्यातून मग सगळे चरित्र असतील, मग विविध प्रकारच्या लेखकांनी जे आहेत तर ते पुस्तकं जे आहेत, मग छावा असेल, पानिपत असेल, शिवचरित्र असेल, संभाजी महाराजांवर हे असतील किंवा शिवाजी महाराजांची इतर पुस्तकं आहेत. तर या बखरी, भाऊसाहेबांची या सगळ्या कथा वर आधारित जी आहेत ही पुस्तकांची निर्मिती जी आहे झालेली आहे. मग त्यामध्ये चरित्र असेल, प्रसंग वर्णन असेल, कैफियत असेल आणि राजनीतीपर असेल त्या काळातले जे आहेत. मग सभासद मध्ये कोण कोण आहे, कृष्णाजी आनंद सभासद आहे, छत्रपती राजाराम महाराजांची कारकीर्द आणि शिवचरित्र ही सभासद बखरामध्ये नोंद साधारणतः आढळते. भाऊसाहेबांची बखर म्हणजे काय, पानिपतची लढाईचं जिवंत वर्णन साधारणतः त्या काळामध्ये केले. 0, 12वे शतक, 123, 144, 145 अशा प्रकारचा जो एक प्रकारचा कार्यकाळ आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. ब्रिटिशांचे प्रवेश, पुरातत्व आणि पूर्वग्रह. आता ब्रिटिशांचं काय काय आहे पहा. उत्खनन आणि शोध, अलेक्झांडर कॅनिंगहॅम भारतातील पहिले पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक. काय बरं पुरातत्व खातं, त्याला काय म्हटलं जातं, कोण सांगते? हा शब्द बऱ्याच वेळा आलेला असेल की आपले जे किल्ले आहेत, मग रायगड किल्ला असेल, शिवनेरी किल्ला असेल, विविध प्रकारच्या ज्या वास्तू आहेत ते पुरातत्व खात्याकडे असतात. किंवा तुम्ही वेरूळ अजिंठा पाहिलं असेल तर हे सुद्धा जे आहे ते एक प्रकारे पुरातत्व खात्याच्या अंतर्गत जे आहे ते सगळं वॉच किंवा तिथली व्यवस्था जी आहे ती असते. तुम्ही गड किल्ल्यावर एखादे गेला तर तुम्हाला तिकीट वगैरे फाडावं लागतं. तो जो टॅक्स आहे किंवा ती तिकीट आहे तर पुरातत्व खात्याच्या अंतर्गत. तुम्ही जर लेण्याद्रीला आल्यात, लेणी असेल, एकविरा देवीच्या तिथे गेलेला असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला साधारणतः हा जो भाग आहे तो सर्व पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येतो. आहे का माहित काय म्हटलं आता पुरातत्व खात्याला, कोणी सांगेल? सर कशाला? पुरातत्व खात्याला काय म्हटलं जातं? की ज्यामध्ये आपल्या ज्या पौराणिक जुन्या वास्तू आहेत तर त्यांचं जतन आणि संवर्धनाचं काम किंवा हे जे डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतं ते पुरातत्व खातं आहे. त्या पुरातत्व खात्याचे पहिले जे संचालक होते अलेक्झांडर कॅनिंगहॅम. सर जॉन मार्शल हडप्पा संस्कृतीचा शोध त्यांनी लावलेला आहे. हे पण महत्वाचे आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न एका वाक्यातला तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सर जॉन मार्शल यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावला. वसाहतवादी पूर्वग्रह काय तर जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया 1817 मध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव साधारणतः यामध्ये पाहायला मिळतो. ग्रँड डफ द हिस्ट्री ऑफ द मराठाज म्हणजे आपल्या मराठ्यांचा इतिहास या ग्रँड डफ लिहिले. मग भारतीय संस्कृतीला कमी लेखण्याची प्रवृत्ती साधारणतः आणि यामध्ये जे आहेत मग आपले राजे महाराजे आपला जो इतिहास आहे तर त्या कशा प्रकारे हे करता येईल तर त्याचं भारतीय म्हणजे यामध्ये भारतीय संस्कृतीला एक प्रकारचं कमी दर्जाची वागणूक त्याच्या लेखनातून दिलेली आहे. आणि म्हणून द हिस्ट्री ऑफ द मराठाज हे जे आहेत तर ग्रँड डफ याने जे आहे ते साधारणतः लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर इथपर्यंत समजले सर्वांना? काही प्रश्न आहेत याच्याशी रिलेटेड? हॅलो, कोणाला Yes, काही sir. प्रश्न आहे? यस सर. हा समजले का? नाही तर. काय समजलं नाही का? प्रश्न नाही? प्रश्न नाही सर, सगळं समजलं. बर, याच्यावर आधारित एक
थोडक्यात चित्रफित पाहूया की जेणेकरून तुम्हाला पण बोर होणार नाही तेच हे करून की ओव्हरऑल या पाठाचा सारांश तुम्हाला यामध्ये 1-2 चित्रफितींमध्ये पाहायला मिळेल. नाही ही यामध्ये नाही काढून ठेवलेला होता साधारण नाही इंग्लिश वाला आहे मराठी शोधला होता पण आता ते परत पूर्ण हे झाला त्याच्यात वेळ जाईल जाऊ द्या नंतर पाहू आपण परत जर हे झाला तर मी सेव्ह करून ठेवायचं तो सेव्ह नाही केला तो डिलीट झालेला ठीक आहे. वसाहतवादी पूर्वग्रह आणि उत्खनन म्हणजे जे उत्खननामध्ये जे शोध घेतलेला आहे तर ते हे 2 अधिकारी त्यामध्ये पुरातत्व खात्याचा सरसंघचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम आणि सर जॉन मार्शल हडप्पा संस्कृती शोध. आता हे 3 महत्वाचे तुम्हाला पाहायला मिळेल वसाहतवादी प्राच्यवादी आणि राष्ट्रवादी. वसाहतवादी म्हणजे काय थोडक्यात तुमच्यापैकी कोण सांगेल वसाहतवादी म्हणजे काय हे गेल्या वर्षी पण साधारणतः हा आलेला आहे यामध्ये. तर भारतीय इतिहासाचा अभ्यास लेखन वसाहतवादी म्हणजे काय कोण सांगतंय बघू जरा माहिती का वसाहतवादी म्हणजे काय कोण सांगतंय. राहणीमानावर आधारित इतिहास लेखन. वसाहत राहणीमानावर आधारित इतिहास लेखन बरं अजून कोण सांगतंय. सर वसाहतवाद इतिहास लेखन सांगायचं का फक्त वसाहतवाद. वसाहतवादी वसाहतवादी म्हणजे काय नेमकी उदाहरणार्थ ते द्यायचे एखादं उदाहरण किंवा काय वसाहतवादी मध्ये काय आलेलं आहे कशाचा सर मी सांगू का पूजा. हो सांग बरं पूजा. सर वसाहतवाद म्हणजे एका देशाने दुसऱ्या देशावर राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक नियंत्रण ठेवणे. आणि यामध्ये काय बरं काय कशाचा बोध किंवा काय समाविष्ट झालेला आहे थोडक्यात तो शब्दशः अर्थ सांगितला. बर तर शब्दशः नाही आपल्याला यामध्ये काय वसाहतवाद कशाचा अभ्यास केला जातो किंवा काय वसाहतवाद तर भारतीय इतिहासाचा अभ्यास लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासामध्ये ब्रिटिश अधिकारी ख्रिश्चन धर्म प्रसारकांचा अंतर्भाव त्यानंतर संस्कृती गौण दर्जाची आहे म्हणजे आपली जी भारतीय संस्कृती आहे ती कशा प्रकारे एक आपण काय म्हणतो की तिला हीन लेखन दुजाभाव करणं आणि मग इंग्लंडची जे असेल ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या ज्या हे असतील गोष्टी तर त्यावर जास्त प्रभाव जो आहे तो त्यांनी केला. इथे भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे बंद कर याचा पूर्वग्रह साधारणतः लोकांमध्ये पसरविणे इथे ब्रिटिश सत्तेचे समर्थन करणे एक प्रकारे काय सगळ्यात पॉझिटिव्ह आपण म्हणतो सकारात्मक अशा प्रकारे इंग्लंडची किंवा ब्रिटिशांची जी संस्कृती आहे पाश्चात्य संस्कृती थोडक्यात म्हणूया आपण तर कशा प्रकारची चांगली आहे आणि भारतीय जी संस्कृती आहे ती कशा प्रकारची गौण दर्जे आहे म्हणजे दुय्यम दर्जाची आहे अशा प्रकारचे पूर्वग्रह लोकांमध्ये पसरवणे. उदाहरणार्थ केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया हा 5वा खंड यामध्ये साधारणतः जो आहे तो भारतीय संस्कृती कशा प्रकारे गौण दर्जाची ठरवलेली आहे त्याचा उल्लेख केलेला आहे. आता प्राच्यवादी म्हणजे काय कशाला म्हटलं तर प्राच्यवादी तर युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते आणि त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक यांच्यामध्ये आहेत आणि त्याला प्राच्यवादी असे म्हटलं जातं. मग सुरुवातीला पूर्वेकडील युरोपमधील जे पूर्वेकडील आहेत
पाश्चात्य देश आहेत तर त्यांच्या बाबत आदर असेल, कौतुक असेल, हे अभ्यासक जे त्यांच्यामध्ये आहेत तर त्याला प्राच्यवादी म्हटलं जातं. मग प्राच्यवादी अभ्यासकाने काय संस्कृत युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास करणे, वैदिक वाङ्मय असेल, संस्कृती साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा साधारणतः भर आपल्याला पाहायला मिळते. आणि यामध्ये एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा ही होती आणि त्यांनी साधारणतः कल्पना जी आहे ती मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. मग त्यामध्ये सर विल्यम जोन्स असेल, ह्या ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, विल्यम जोन्स एशियाटिक सोसायटी हा एक प्रश्न साधारणतः बऱ्याच वेळा विचारला जातो, कारण आम्हाला पण बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये हा प्रश्न जो आहे तो येतो. पूर्वेकडील संस्कृती, वैदिक वाङ्मय आणि संस्कृती भाषेबद्दल कुतूहल, आदर आणि युरोपियन भाषांमध्ये साधर्म्याचा शोध लावणं. त्यानंतर उदाहरणार्थ मग काय तो हा विल्यम जोन्स जो आहे तर यांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना साधारणतः केलेली आहे. आणि फेडरिक मॅक्स म्युलर हे एक आहे. आता राष्ट्रवादी काय आहे, राष्ट्रवाद म्हणजे काय तर ब्रिटिशांच्या पूर्वग्रह दूषित लेखनाला विरोध करणे. म्हणजे भारतीय आहेत तर आपण इंग्रजांच्या मग ज्या काही रूढी परंपरा आहेत, जे काही कायदे आहेत, कानून आहेत, त्याला जे आहे ते एक प्रकारचा विरोध करणे. आपली जी संस्कृती आहे, आपला जो राष्ट्रवाद आहे तर त्याच्याची एकनिष्ठ राहणे. मग भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान राखणे, आत्मजाणीव जागृत करणे. आपण पाहतो की आपण महाराष्ट्र आहे, मराठी माणूस आहे तर आपल्याला अभिमान आहे. जर इतर कोणी आपल्या मराठी माणसाला किंवा आपल्याला जर कोणी हिनवत असेल तर त्याला आपण जे आहे एक प्रकारचा आपल्याला आपल्या मराठी भाषेचा आपण महाराष्ट्र असल्याचं जे आहे तो आपल्या सर्वांना काय आहे एक प्रकारचा अभिमान आहे. तो झाला राष्ट्रवाद थोडक्यात आपल्या. मग आपण पाहतो की साधारणतः भारत पाकिस्तान मॅच असेल किंवा युद्ध चालू असेल तर आपण आपल्या देशाला सपोर्ट करत असतो आणि आपला भारत देश, भारत मातेला साधारणतः एक प्रकारचा अभिमान बाळगतो. तो झाला राष्ट्रवाद एक प्रकारचा. आणि आपण कशाला विरोध करतो, ब्रिटिशांची जे पूर्व लेखन असेल, ब्रिटिश गव्हर्नमेंट असेल तर याला जो आहे तो त्या काळामध्ये विरोध झालेला आपल्याला पाहायला मिळतो. विष्णू शास्त्री चिपळूणकर असेल, महादेव गोविंद रानडे असेल तर यांनी नेहमी राष्ट्रवादाचा पुरस्कार जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतो. राष्ट्रवादी इतिहास लेखन, आमचा इतिहास आम्हीच लिहिणार. मग इतिहास म्हणजे केवळ राजकीय घडामोडी नव्हे तर भूतकाळातील समाजाचा सर्वांगीण समग्र एक जीवन दर्शन. विका राजवाडे हे इतिहासकार आहेत तर ते काय म्हणतात, इतिहास म्हणजे केवळ राजकीय घडामोडी नाही तर त्या भूतकालीन समाजाचा सर्वांगीण समग्र जीवन दर्शन. म्हणजे थोडक्यात काय इतिहासाचं म्हणजे सुरुवातीला काय वाटायचं नुसतं राजकीय शौर्यगाथा अशा प्रकारचा नाही तर भूतकाळामध्ये जे समाजाचा सर्वांगीण विकास झालेला आहे त्या समाजाचा समग्र दर्शन साधारणतः त्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता मराठ्याच्या इतिहासाची साधने 22 खंड हा खंड आहे. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला जावा हा आग्रह साधारणतः विका राजवाडे असेल, महात्मा फुले असेल यांचा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर 1857 स्वातंत्र्य समर असेल. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी झालेला आहे. जे जे काही लिखाण आपल्या भारतीयांनी केलेलं आहे ते कशाच्या आधारे केलेले आहेत, मग जे कागदपत्र आहेत, जे डॉक्युमेंट्स आहेत, गव्हर्नमेंट गॅझेट वगैरे आहेत तर त्याचा आधार घेऊन एक प्रकारचे जे आहेत तर मराठ्यांचा इतिहास असेल किंवा आपले सावरकरांनी लिहिलेलं स्वातंत्र्य समर असेल याचा एक प्रकारे स्वातंत्र्य लढ्यात एक प्रकारची प्रेरणा देण्यासाठी जो आहे तो झालेला पाहायला मिळतो. पुढे आहे स्वातंत्र्योत्तर काळ इतिहासाचे नवे आयाम. मग राजघराण्याकडून सामान्यांकडे काय, मार्क्सवाद, वंचितांचा आणि स्त्रीवादी साधारणतः पाहायला मिळतो. मार्क्सवाद काय तर मार्क्सवाद आपण काल मार्क्स विषयीची माहिती पाहिलेली असेल. अर्थव्यवस्था असेल, वर्ग संघर्ष असेल, वंचितांचा तळागाळातील समूहांचा आवाज. वंचित म्हणजे काय, वंचित म्हणजे थोडक्यात काय सांगता येईल मग सर म्हणजे त्याच्यापासून लांब राहिलेले. अगदी बरोबर आहे. तर इथे मार्क्सवादी काय ते इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधनं असेल, पद्धती असेल, उत्पन्नाच्या प्रगती, मानवी संबंध याचा विचार मध्यवर्ती एक प्रकारे मधोमध केला जायचा. मग सामाजिक घटनेच्या सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचं विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्वाचे सूत्र आहे. सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो, मार्क्सवादी इतिहासकारांनी नेहमी जाती व्यवस्थेत होत असलेल्या बदलांचा अभ्यास केलेला आहे. मग भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये मग दामोदर धर्मानंद असेल, कोसमी कॉम्रेड असेल, श्रीपाद अमृत डांगे असेल, रामशरण असेल,
यांचे योगदान महत्वाचे मानले जाते. डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक होते आणि त्याचं प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे आहे. कार्ल मार्क्स आपण पाहतो ती वैचारिक जडणघडण एक प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. आता वंचितांचं काय तर समूहाचा इतिहास लिहिण्याचे मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झालेले आहे. वंचितांचा सबाल्टर्न म्हणतात थोडक्यात तिथे. तर इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळागाळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे. ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्वज्ञानाचं स्थान महत्वाचं आहे. वंचितांचा इतिहास लेखनासाठी लोक परंपरा हे इतिहासाचं जे आहे ते साधन मानलं जातं. वंचितांच्या इतिहासाला एक महत्वाची विचारसरणी म्हणून स्थान देण्यात आलेलं आहे. मग त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लेखनातून मांडलेलं असेल, महात्मा ज्योतिराव फुले यांचा गुलामगिरी असेल, शूद्रांचा इतिहास असेल, शेतकऱ्यांचा असूड असेल, विविध त्यांचं जे लेखन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुले असतील, यांनी नेहमी वंचितांचे जे दुर्लभ घटक आहे, वंचित घटक आहेत, यांचा कशा प्रकारे राजकारणामध्ये असेल, संस्कृतीमध्ये जडणघडणीचा वाटा आहे, तर त्याचं एक प्रकारचे सतत लेखन जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. मग द वेअर ऑफ शूद्राज, द अनचेबल्स हे ग्रंथ जे आहेत तर वंचितांच्या इतिहासातील महत्व जे आहे ते सांगून देतात. मग हे दोन अग्रगण्य नावं जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. स्त्रीवादी अदृश्य अर्ध्या जगाचा शोध. स्त्रीवादी जो इतिहास आहे, मागच्या आपण सिमोन दे बोव्हर या स्त्रीवादी वैचारिक ज्या इतिहासकार आहेत, तर काय साधारणतः प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचं स्थान नेहमी दुय्यम असायचं आणि म्हणून कुठेतरी स्त्रीवादी इतिहासकार पुढे यायला हवं अशा प्रकारचं आव्हान काही स्त्रियांनी जे आहे ते केलेलं आहे. मग स्त्रियांनी सुद्धा विविध प्रकारचे संशोधन केले, साहित्य निर्माण जे आहे ते केलेलं पाहायला मिळतं. आणि मग स्त्रियांचं स्थान मग आपण महाराष्ट्रातून पाहिलं तर ताराबाई शिंदे असतील, तर यांनी पुरुषप्रधान व्यवस्थेला, जाती व्यवस्थेला विरोध केलेला आहे. 1982 मध्ये त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आहे. भारतातील हे पहिलं स्त्रीवादी लेखन आहे. तुम्हाला जर विचारलं काय पूजा, जर विचारलं तर भारतातील स्त्रीवादी पहिलं लेखन कोणतं आहे, कुणी लिहिलेलं आहे, तर काय येईल मग? स्त्रीवादी का? हो, स्त्रीवादी. आलं नाही का? सुरेंद्र शंकर स्त्रीवादी लेखनाचं कोण आहे? काय नाव घेतलं मी आता? ताराबाई शिंदे. तर ताराबाई शिंदे यांनी लिहिलं. स्त्री पुरुष तुलना असेल किंवा पंडिता रमाबाई यांचे 1988 मध्ये द हाय कास्ट हिंदू वुमन हे एक पुस्तक आहे. तर पंडिता रमाबाई असेल, ताराबाई शिंदे असेल, यांनी जे आहे ते स्त्रीवादी लेखन, दलित स्त्रियांचे आत्मचरित्र असेल, विविध प्रकारचे जे आहे तो त्यांनी जो विचार आहे तर त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलेला पाहायला मिळतो. त्यामध्ये इथे दिलेलं आहे कशा प्रकारे. जरा फास्ट होत असेल तर सांगत चला, काही प्रश्न असतील तर. हा, स्त्रीवादी इतिहास ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना ग्रंथ हे थोडक्यात लिहून घेतलं तुम्ही तर चालेल, किंवा सनावली. पंडिता रमाबाईंचं द हाय कास्ट हिंदू वुमन 1888, 1882 ताराबाई शिंदेचा स्त्री पुरुष तुलना असेल. स्वातंत्र्योत्तर काळात मीरा कोसंबी क्रॉसिंग थ्रोट्स घरातील आणि कामाच्या ठिकाणी वागवणीचा अभ्यास असेल. शर्मिला रेगे रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर म्हणजे दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून आत्मचरित्रांचं संकलन. हा विचार जो आहे तो या स्त्रीवादी इतिहासकार जे आहे ते त्यांनी केलेला आहे. वंचित घटकातील असे दुर्बल स्त्रियांचा जो आहे तो कशा प्रकारे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा प्रभाव पडावा, स्त्रीवादी लेखन व्हावं, स्त्रियांचा एक प्रकारे पुरुष प्रधान राहता स्त्री पुरुष तुलना अशा प्रकारचे दोन्ही पण समसमान जे आहे ते केलेलं आहे. स्वतंत्र समग्र आणि इतिहास लेखन म्हणजे विशिष्ट विचार प्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणारे अभ्यासक. आता प्रत्येक इतिहासकार असतात की कुणाचा ना कुणाचा तरी प्रभाव असतो. साधारणतः उदाहरण घ्या तुम्ही, आता तो आपल्यापैकी बरेच जण 17-18 जण आहेत, साधारणतः 19 जण. प्रत्येक जणांना जे आहेत आपण राजकारणामधलं म्हणलं की प्रत्येक जे आदर्श म्हटलं तर वेगवेगळे मानत असतात. मग त्यामध्ये राजकारणी लोक असतील, त्यानंतर कोणी
खेळाडू असतील, कुणी काय असतील, बिझनेसमॅन असेल, कुणी समाजसुधारक असेल, कुणी अभिनेता अभिनेत्री असेल. तर हे प्रकारचं रोल मॉडेल जे आहेत आपण साधारणतः ठरतो आणि त्याचा प्रभाव, त्याचे जे विचार आहेत की त्याचं अनुक्रमण आपण करायला साधारणतः बघतो. आता साधारणतः आपण राजकीय नेत्यांचं बघितलं तर प्रत्येक जण जो आहे तो एक प्रकारचा, मग कोणी बीजेपी आहे, कोणी शिवसेना आहे, कोणी अजित पवार आहे पक्षाचा असेल, किंवा शरद पवारांच्या पक्षाचा असेल, रामदास आठवलेच्या पक्षाचा असेल, वेगवेगळ्या पक्षांची वैचारिक जे आहेत त्या गोष्टी असतात आणि त्या पक्षाचा त्या विचारांचा प्रभाव त्या व्यक्तीला करत असतो, तो त्याच्या बोलण्यातून व्यक्त होण्यातून तो करत असतो. मग आता हे स्वतंत्र आणि समग्र इतिहास लेखन काय एक प्रकारचं वेगळं, तर विशिष्ट विचार प्रणालीचा आश्रय न घेता, म्हणजे कुठल्याही स्वरूपाचा प्रभाव न होता, गो. देसाई मराठी रियासत मराठ्यांचं समग्र इतिहासात अनेक खंडात प्रकाशित त्यांनी केलेला आहे. समाज त्यांचा रियासतकार म्हणून ओळखले जाऊ लागलेले आहे. रियासतकार म्हणजे काय, तर सरदेसाई हे नाव लक्षात ठेवायचं. सर यदुनाथ सरकार असेल, सुरेंद्र नाथ सेन असेल, त्र्यंबक शंकर शेजवलकर असेल, तर आधुनिक वाटचाल यदी फडके आणि रामचंद्र गुहा यांनी आधुनिक इतिहास लेखनात एक प्रकारची महत्वाची कामगिरी केलेली आहे आणि यांचा वर कुठल्याही स्वरूपाचा कुठल्याही व्यक्तींचा जो आहे तो प्रभाव पडलेला नाही. त्याने आपलं स्वतःच एक प्रकारचं समग्र इतिहास लेखन जे आहे ते केलेलं आहे, तर यांचा त्यामध्ये समावेश होतो. आलंय का? तर भारतीय इतिहास लेखनाचा समग्र पट काय, थोडक्यात काय समग्र पट, थोडक्यात म्हणजे आपण शेवटाला आलेलो आहे साधारणतः. तर प्राचीन स्मृती आणि शिलालेख म्हणजे पूर्ण ओव्हरऑल या पाठातून आपण काय घ्यायचं आहे, साधारणतः काय काय कशाचा अभ्यास झालेला आहे. सुरुवातीला काय, शिलालेख, प्राचीन जे शिलालेख आहेत तर त्याचा अभ्यास केलेला आहे, त्याच्यावर प्रभाव किंवा कशा प्रकारे मग महाकाव्य असेल, मग नंतर शिलालेखांमध्ये निर्मिती आली हिंदू संस्कृती, हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती यांचा, त्यानंतर बखर आणि दरबारी नोंद, मग मराठाचा इतिहास जो असेल मग त्यामध्ये बखरींची नोंद, बखर असेल किंवा दरबारी एक प्रकारची केलेली नोंद आहे, तर त्याचा इतिहास लेखनाचा तो एक सोर्स, ती एक माहिती. त्यानंतर वंचित आणि स्त्रीवादी भान, स्त्रियांनी केलेले इतिहास लेखन असेल आणि देशाची राष्ट्रीय अस्मिता म्हणजे राष्ट्रवादी अस्मिता साधारणतः, अशा प्रकारचा समग्र भारतीय इतिहास या 4 घटकांमध्ये जो आहे तो एकत्र झालेला आपल्याला पाहायला मिळतो. राजदरबारातून सुरू झालेली ही वाटचाल आज तळागाळातील माणसापर्यंत पोहोचलेली आहे. सामाजिक राजकीय चळवळींच्या प्रभावातून इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्र आणि समृद्धरित्या जी आहे ते एक प्रकारे झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर भारताचा इतिहास लेखनाचा हा समग्र पट, थोडक्यात सारांश काय, थोडक्यात जर सांगायचं झालं यामध्ये, तर इतिहास हा केवळ भूतकाळाचा अभ्यास नाही, तर तो वर्तमानाला समजून घेण्याचा आणि भविष्याची दिशा ठरवण्याचा एक प्रकाश ज्योत आहे. म्हणजे इतिहास लेखनाची जी परंपरा आहे किंवा काय, तर आधुनिक एक प्रकारे, तर आपण भूतकाळाचा अभ्यास नाही करायचा, तर काय वर्तमानाचा करायचा आणि वर्तमान हा समजून घेण्यात, त्यानंतर आपल्याला भविष्याच्या दिशा ठरवण्याचा जो आहे ते एक प्रकारचा प्रकाश ज्योत जो आहे तो इथे पाहायला मिळतो. म्हणजे आपण साधारणतः वर्तमान आहे, वर्तमानात काय करतो, पण आपण आपलं वर्तमान समजून घेऊन आपल्याला भूतकाळात आता जे गेले, आता साधारणतः तुम्ही 10वीला आहात, मग तुम्ही 7वी 8वीला काय गोष्टी केल्या किंवा कशा प्रकारे ज्या गोष्टी होत्या ना, आता तुमच्यामध्ये झालेले जे परिवर्तन आहे आणि तुमच्या पुढे नंतर भविष्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, जीवनामध्ये काय मिळवणार आहात, तर त्याचा एक प्रकारचा जो आहे तो समग्र जो प्रकाश जो आहे किंवा दिशा जी आहे, टर्निंग पॉइंट आपण म्हणतो साधारणतः, तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे मागे ज्या घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्याच्यावर त्याचा विचार न करता आपण सध्या वर्तमान काळात आहे आणि वर्तमान काळ समजून घेता आपल्याला एक प्रकारे आपलं लाईफ, आपलं जीवन कशा पद्धतीने आपल्याला जगायचं आहे, आपण जीवनामध्ये काय करणार आहोत, आपण कशा प्रकारचं जीवन जगणार आहोत आणि आपल्या भविष्यासाठी आपण काय करणार आहोत, कशा प्रकारे आपण आपलं जीवन बदलणार आहोत, जीवनासाठी आपण प्रयत्न करणार आहोत जगण्यासाठी, तर तो दिलेला एक प्रकाश ज्योत. तर अशा प्रकारे इतिहास पाश्चात्य जी परंपरा आहे तर याचा अभ्यास आपण या पाठामध्ये केलेला आहे. तर या पाठातले महत्वाचे मुद्दे किंवा
थोडक्यात साधारणतः जर सारांश बघितला तो इतिहास लेखनाचा या 4 घटकांमध्ये जो आहे तो विभागून याचा अभ्यास आपण केलेला आहे. म्हणजे शिलालेख, प्राचीन स्मृतिलेख असेल, मराठ्यांचा आपण बखर दरबारातील नोंद असेल, वंचित आणि स्त्रीवादी यांचं भान असेल, दुर्बलांचा किंवा वंचित जो गट आहे तर त्याचा कसा समावेश करून घेता येईल आणि स्त्रीवादीचं लेखन जास्तीत जास्त कशा प्रकारे आपल्याला करता येईल. राष्ट्रवादाविरुद्धात राष्ट्रीय अस्मिता आपण ठेवली पाहिजे. प्रश्न उत्तर घेऊया राहिलेल्या 2-3 मिनिटांमध्ये. अश्विनी, हरिओम, जागृती, त्यानंतर शंकर, पूजा, सोनाली, येस सर. पाठ समजलाय व्यवस्थित सर्वांना? हो सर, समजलाय. आता यामध्ये सर, विविध समजलं. प्रकारचे जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं साधारणतः तुम्हाला जे आहेत ते सोडवायचे आहेत. आज मी प्रश्नपत्रिका इथे घेतलेली नाही. पुढच्या तासाला आपण साधारणतः हे जे 2 पाठ झालेले आहेत, पहिला आणि दुसरा, तर यावर साधारणतः कशा प्रकारे संस्कृती, तर यावर कशा पद्धतीने प्रश्न साधारणतः परीक्षेला विचारलेले आहेत. मग जुलै असेल किंवा एप्रिल मध्ये असेल, ज्या 2 परीक्षा साधारणतः होतात वर्षामध्ये, मागील 2-3 वर्षापूर्वीचे जे प्रश्न आहेत ते साधारणतः या 2 घटकांवर कोणकोणते झालेले आहेत तर त्याचा आढावा आपण थोडक्यात या ज्या पाठामध्ये जे आहे ते आपण घेणार आहोत. मग तुम्हाला मी साधारणतः त्यामध्ये घेतलं जाईल की कशा पद्धतीने जे आहेत यावर बोर्डाला प्रश्न विचारलेला आहे. मग त्यानुसार तशी तयारी साधारणतः तुम्हाला करायची आहे की कशा पद्धतीने जे आहेत कोणकोणते प्रश्न मागील वर्षी किंवा या वर्षी साधारणतः आलेले आहेत. मग त्या घटकाशी रिलेटेड कोणकोणते रिपीट झालेले आहेत मागील 2-3 वर्षात, तर त्यावर आपण जो आहे तो भर देणार आहोत. मग कुठला घटक महत्वाचा आहे, कुठले इतिहासातले जे महत्वाचे जे प्रश्न आहेत तर त्यावर ते तुमच्या लक्षात राहतात का किंवा त्याच्यावर जास्त आपण फोकस जो आहे तो करणार आहोत. समजले? काही प्रश्न विचारू शकता. No, या sir. धड्याचा स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे आणि मागच्या तासाला साधारणतः तुम्हाला या पाठावरची वर्कशीट तुम्हाला मिळाली का सोडवण्यासाठी? सराव पत्रिका असेल आणि त्याची उत्तर पत्रिका असेल, मिळाली का तुम्हाला ग्रुपवर याबद्दलची? नो सर. बर, तर मॅमला सांगतो की तुम्हाला जे आहे तर काय करूया, तुम्हाला ग्रुपवर ही वर्कशीट येईल. ती वर्कशीट अगोदर धडा पूर्ण वाचून घ्या आणि मग ती वर्कशीट जी आहे ती सोडवायची आहे. जे काही प्रश्न असतील आपण पुढच्या तासाला त्यामध्ये घेता येईल. समजलंय? थँक्यू सर. हा, कोणाला काही जर विचारायचं असेल तर विचारू शकता. काही इतिहासातले काही जेवढे धडे झालेले आहेत किंवा शाळेमधले काही आपण आता पुढच्या तासाला जे आहेत प्रश्न उत्तर वगैरे झाल्यानंतर तर आपण राज्यशास्त्राचा एक पाठ जो आहे तो घेणार आहोत. म्हणजे सगळं फक्त इतिहासाचं नाही तर आपण बॅलन्स, जेव्हा तुमची घटक चाचणी वगैरे परीक्षा होईल ऑगस्टमध्ये पुढच्या महिन्यात साधारणतः असेल घटक चाचणी, तर त्याला साधारणतः तुमचा तशा पद्धतीने जो आहे तो अभ्यास होणं गरजेचं आहे. मग तुमचा अभ्यासक्रम किती असणार आहे, काय असणार आहे त्यावर आपण पाहूया. रेग्युलर सर्वजण उपस्थित राहा. काही प्रश्न असतील तर विचारत चला, फक्त गप्प राहून नाही. तुमचं हे वर्ष खूप महत्वाचं आहे आणि फक्त आपण घरी पाठांतर करतो किंवा हे करत बसलो त्याला उपयोग नाही. तो तुमचे एक रिव्हिजन होते आणि त्यानंतर तुम्हाला एखादा घटक आठवत नसेल किंवा तो का आठवत नाही किंवा एखाद्या त्यावर काही प्रश्न असेल नाहीच समजला तर ते विचारत चला, गप्प राहत नका जाऊ. विचारून तुम्हाला जे आहे एक प्रकारची चांगली मदतच त्यामध्ये होणार आहे. चला थांबूया इथेच. पूजा, काही नाही ना प्रश्न कोणाची? राजनंदी, रागिनी? नो काहीच नाही. चला थांबूया आपण. सर्वांना शुभरात्र. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. सर.
थँक्यू सर.